सुंदर मनामध्ये भरली। तुमच्या भावाला आणि बायकोला अक्कल येईल बरं। तुमच्या बाजूला कोणी नाही आता उगे शर्यती फिर्यतीचं नाव काढू नका। गपचिप खा प्या ना आराम करा। कोण आहे? औषध द्यायची आहे। हा घ्या घ्या। हो गोळ्या घ्या। नाही घेणार मी। एकच ना। हो गोळी घ्या। नाही घेणार सांगितलं ना मी एकदा। काय लोक मनमानी करून राहिले तुम्ही? मनमानी मी नाही, तुम्ही करता आप्पा। आता तर मुद्दाम करून राहिले ना तुम्ही सगळे। आईची बी साथ आहे आता तुम्हाला। एक लक्षात ठेवा पण आप्पा, त्यावेळी मानाची ढाल आणि पूजेचा मान निंबाळकरांच्या नाही, जागीरदारांच्या घरात येणार। लिहून घ्या। हॅलो। हाँ वहिनी, एक काम आहे तुमच्याकडे। हाँ बोला ना भाऊजी। आबासाहेबांनी तुम्हाला बंगल्यावर बोलवलं। मला आबासाहेबांनी? हाँ हाँ येते। काम होईल आपलं मालक। हाँ आबा निघालोच आहे मी। हो रिपोर्टची फाईल घेऊनच निघतोय। लतिका तिथं रजेवर आहे ना आबा? बर हा ये तुम्ही। दादा। हाँ सर। मधली रिपोर्टची फाईल कुठे आहे? सॉरी सर, माझ्याकडेच राहिली। काल टॅली करायला म्हणून घरी नेलती। ती फाईल अर्जंटली आणून दे मला। आता लगेच? हा आता लगेच। आणि आबांच्या बंगल्यावर पोच बरं, आबा जाम चिडलेत। बरं सर, माझं अर्ध्या तासाचंच काम आहे, येते मी लगेच। हा सांगते। सॉरी मॅम। नाही काही हरकत नाही, मी बी सॉरी। ते सरांनी बोलवले, अर्ध्या तासाचंच काम आहे, मी येते जाऊन। जा ना मग। आबांकडे बोलवले। ठीक आहे, शांत राहा, काय बोलू नको, काम कर आणि आले। अप्पा हा तुम्ही? हा आई म्हणली आणलं ती येते ती बी। राशन नाही एकटे? हा अप्पा। पलटी तर नाही मारायची? नाही अप्पा, मला माझा भाऊ हातीपायी धड आणि जिवंत पाहिजे। समजा त्यांना। अप्पा ते किल्ली। हा सांभाळू ना? हा लावून घ्या मधून। काळजी नका करू अप्पा। खरे पार्टी चेंज नाही रे, मग स्ट्रॅटेजी चेंज। नमस्कार। नमस्कार वहिनी। ये कल्पना बेटा ये। कशी आहे तू? तुमचेच उपकार आहे आबासाहेब, तुम्ही कामाला लावलं मला। नाही नाही नाही, मुक्या मला माझ्या मुलासारखा आहे। तुमचे लई उपकार आहे आबासाहेब आमच्यावर। मुक्या म्हणत होता
तुझ्या नवऱ्याचं काम गेलं म्हणून. हा ते शोधता येते काम भेटन ना? भेटलं. म्हणजे त्याला आमच्या डेअरीमध्ये घेतलं. कधीपासून? आजपासून. म्हणजे यांना काम मिळालं बाय? हो वहिनी. आणि काय ना, तू तशी काही काळजी करू नको. तुझ्या भावाच्या ऍडमिशनसाठी आम्ही शब्द टाकू. तो 12वीला आहे ना? हा. तुमचे लय उपकार झाले आबासाहेब आमच्यावर. असू दे असू दे. मुक्या आमचा माणूस आहे आणि त्याच्यासाठी दौलतराव जीव बी देतील. तुमचे हे उपकार कसे फेडू मी आबासाहेब? आमचं एक छोटं काम करू. म्हणजे? तुला तर माहिती आहे शर्यत लवकर सुरू होते. हा. तर तुला असं एक काम करायचंय. किती दिवसांना आता शूज लागतील माहिती का पाहायला? जास्त लांब जाऊ नको. हा नाही, लवकर येतो पळत. आणि अति घाई करू नको. नाही रे, आता ताकद वाचवून ठेवायची शर्यतीसाठी. फोन कुठे? हा हाय. फोन केला का पळते बाबा. हो येतो. कोणाला दिसू नको. नाही दिसणार दादा. आहे का आता हे राहीलच बघ. अहो पण आबासाहेब. जमेल तुला. एका आजारी माणसाला 4-5 तास झोपवायचे तुला. अगं तू अर्धी डॉक्टरच आहे. कुणाला किती आणि कसा डोस द्यायचा हे तुला सगळं माहिती आहे. आणि हे बघ, जरी काही बवाल झाला ना तरी आम्ही तुला वाचवणार. तुम्ही फक्त आव्याला उठू देऊ नका, बाकी काही नाही. बोला सज्जनराव साहेब. लतिका येते फाईल घेऊन. बर. चला मुके, मग भेटू आपण नंतर नाही का? हा चालेल मला. आबासाहेब येत. ये. हो हो या. चला वहिनी. ए मावशे, डोळे फुटले का? पाहून नाही चालता येत का? सॉरी मॅडम, सॉरी. चला वहिनी चला. सॉरी सॉरी मॅम. पण त्यांचं खोटं आपल्याला कळलंय हे आपण कळू द्यायचं नाही, कारण त्यातच आपला फायदा आहे. कळतोय का? अबे तुला कळत का नाहीये? हा नाही म्हणली तू. नाही म्हणणार, जा. समजून घ्यायचं असेल तर घे, नाही तर बस तसाच. आत्याबाई, या दोघांच्या जेवावर कस काय सोडून राहिले तुम्ही भाऊजींना? व्हायचं कल्याण. कस काय विश्वास ठेवताय तुम्ही या दोघांवर? हे दोघं बी ना भाऊजींच्या ताटाखालची मांजर आहेत. उद्या जर का भाऊजी म्हणले ना का सूर्य पश्चिमेला उगवतो, तर हे बी म्हणतील हा पश्चिमेला उगवतो. माझा नवरा आहे म्हणून नाही म्हणते मी आत्याबाई, पण खरंच या दोघांवर ना विश्वास भाऊजींच्या बाबतीत तर नाहीच ठेवू शकत. अजून काहीतरी कांड होऊन बसायचे. म्हणून मी म्हणते आपण जाऊ ना. माझा तर बिलकुल भरोसा नाही यांच्यावर. लतिका बेटा, अभिमन्यू कसं आहे आता? होतोय रिकवर. आणि आम्ही ऐकलंय की तो शर्यतीत भाग घेतोय. तर मी काय सांगतोय ते नीट ऐक. सांग तुझ्या नवऱ्याला उगाच टर्न करू नको. जीव महत्वाचा आहे की नाही? अगदी खरंय. आबासाहेब मी निघू का? हॉस्पिटलला जायचंय. ये. येते.
हा दादा, सगळं ठीक आहे ना? अजून तरी मी निघाले. काय म्हणले आबा? काही नाही, विचारत होते अभ्यास शर्यतीत येणार आहे का नाही. मग नाही, मी म्हणलं मला काय माहित नाही. आपल्या अभिमन्यूची भीती वाटू राहिली दौलतला. तेच ना. मला आहे ना अभ्यासचं पटू राहिले आता. दौलतची मस्ती उतरायची असेल ना तर अभिमन्यूने मैदानात केलंच पाहिजे. तेच तर होणार आहे. काय लक्ष कुठे? एवढी जाडजूड बाई चालत येताना दिसली नाही काय? अरे तुझ्या डोळ्याच्या खाचा झाल्या आहेत का? जाडजुडू बाई, मला तर सुंदर पोरगी दिसली बा, आणि डोळ्याच्या खाचा नाही, फुलपाखरं झालेत माया. अभ्या, तू इथं? हा, आणि दादा? आत आहे. तयार का? एकदम. शर्यत झेपल? ढालपाय आहे ना? हा दादा. अभ्या 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 पुढे तू. आई आली दारापाशी. आई, बाप, आता काय करायचं आता? नाही नाही, थांब दादा, दादा 2 मिनिट थांब, विचार कर आधी. नाही, आज जर आईला कळलं ना संपलं सगळं. खेळ खाल्लास. विसर तू, शर्यत विसर. अरे हा, 1 मिनिट थांब दादा, शांत हो आधी. नाही नाही नाही, तू लवकर आहे बाबा. मी लतिकाला फोन करतो. नाही नाही नाही, लती आहे माझ्या बरोबरच. काय करू राहिले तुम्ही दोघं? तुला सांगतो दादा, थांब ना जरा. काहीतरी ट्रिक करा आणि आईला इथून घेऊन जा. हा थांब, 2 मिनिट विचार करते, मला शांत राहायचं. काय लभ्या? ऍक्टिंग करता येईल का तुला? कसली ऍक्टिंग? हे मोठ्यानं रडण्याची, ओरडण्याची. हा, कर ना. जमल जमल. आशू, दार उघड. हा आहे. एवढा वेळ काऊन लागून राहिले दार उघडायला तुम्हाला? आहे ते किल्ली कुठे ठेवली आठवत नाही ना. किल्ली म्हणजे काय, कुलूप लावलं का काय आतून? हा आहे, आप्पांनी सांगितलंय. आहे, मी किल्ली शोधतो तोवर तू फळं घेऊन येते का? फळ आणले. मग बिस्किट आण ना. आहे आता आत्याबाईंचं काम कसं चोख असतं माहित नाही का तुम्हाला? आणली बिस्किट, उघडा की दार. आहे, मग पावभाजी आणते का? पावभाजी? हा, लय खाऊशी वाटू राहिली आहे पावभाजी. काय हो, जनाची नाही तर मनाची तरी ठेवा. आईला कसं कामाला लावताय तुम्ही? हे मे किल्ली सापडूस तर काम होईल ना. हा, आलं ते, बोल. मामी. अगं माय, काय झालं? लागलं मला, पडले मी. बाई, कुठं पडली तू? मामी, मी हॉस्पिटल जवळच आहे, तुम्ही लवकर या ना प्लीज प्लीज. काय झालं आता? लती पडली. लती पडली? हा ना. लते, मी येऊ लागले, तू कुठे आहे माय? ते मी हॉस्पिटल जवळच आहे, मामी लवकर या ना. हो हो, आलो आलो आलो. बरं, चल चल चल, हे मी चल. कुठे तू? दादा दरवाजा उघड. चावी कुठे?
हॅलो, आत गेला का तो? बर 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 बर. हा अगं लते, अगं माय, असं कसं लागलं? सॉरी सॉरी मम्मी. अगं काय झालं तुला? तू म्हणली की तू हॉस्पिटलच्या जवळ पडली म्हणून, आणि तू हित कशी? लागलं का माय तुला? ते नाही, एवढं नाही लागलं. काय एवढा कांगावा केला ग मग फोनवर? ते मी पडले ना, मला पायच उचलता येत नव्हता, मग मी घाबरले आणि मग लगेच तुम्हाला फोन केला. अशी कशी पडली माय तू? सॉरी. काय का आता कशी पडली विचारलं तर म्हणते सॉरी. बरं तर बरं बाई, मी हितच होते. एक मिनिट, मी हितच आहे हे तुला कसं कळलं? ते मला कुठं कळलं? तू तर म्हणली मी हॉस्पिटल जवळच पडले, तुम्ही लगे या. हा, मी हॉस्पिटल जवळच पडले होते, पण मला वाटलं तुम्ही घरी आहे. इथं मी कोणाला ओळखत नाही ना, म्हणून मग मी तुम्हाला फोन केलता. लय लागलंय का माय तुला? चल डॉक्टरला दाखवूया. चल उठू. नाही नाही मामी, एवढं नाही लागलं मला. लते तू बी ना. हात्या बाई, चला बरं वर जाऊ आपण. मला ना ह्यांची काहीतरी गडबड वाटते. ह्यांनी भाऊजींना बाहेर बिर पाठवले का काय? नाही, कधीची दारच उघडत नाहीये. मामी तू हितच थांब. मामी, मी सांगितलं तुम्हाला आणि तुम्ही विश्वास ठेवला. माफ करा मामी, मला खरंच नव्हतं खोटं बोलायचं. सॉरी, खरंच सॉरी. आशू, हा एक मिनिट. सापडले का किल्ली? हा इथंच होती ना. लतिका कुठे? तुम्हाला काय माहितलं ती इथंच आहे ते? मला कसं माहित? म्हणजे मी ऐकलं ना मगाशी ते. अभ्या, एवढा घाम का आला लेकरं तुला? ते औषधामुळे येतो. आपण कधी येत नाही एवढा घाम तुला. हा, ते बदलून दिली ना औषधं आता. मग तू सांगितलं का डॉक्टरला? काय? हेच की एवढा घाम येऊ लागला ते. नाही, काय गरज नाही. हाय का आता? गरज कशी नाही, मी सांगते ना. काय कमी जास्त असेल तर आपल्याला कळायला पाहिजे. आलेच मी. आहे. अच्छा बाई, जखम अजून वाली आहे. काही नाही होणार ते. अभ्या, आता एवढ्या फालतू करण्यासाठी मी नाही थांबू शकत. या डॉक्टर साहेब. दादा, शू शू. या एकदा बघून या बरं. काय म्हणताय? बरं वाटतंय? हा, एकदम. आणि हा असा घाम केव्हापासून येतोय? हे उन्हामुळं आला असेल. उकाडा वाढलाय ना सध्या. हा ना, मला बी येतोय का? पांघरून घेऊन झोपलो होतो ना मी. ठीक आहे, बघूया आपण. सगळं चेक करतो मी. सगळं नॉर्मल आहे. काही वाटलं तर मला सांगा. ठीक आहे, आराम करा तुम्ही आता. तेवढंच तर करतोय डॉक्टर साहेब. करा करा, आराम करा. चला. आत्याबाई, हे त्रिकुट एकत्र असलं ना, मला सारखं वाटत राहतं काहीतरी डावपेच चालले. मी तुम्हाला सांगते, काहीतरी खिचडी पकवता येते.
तुला दुसरा कामधंदा नाही का ग माय? सगळी घरातली कामं धामं सोडून तुम्हाला इथं घेऊन आली. ते पाय तुझं डोकं सायकानी आहे. उगा माझ्या डोक्यात नको ना बाई काही बाई भरगू. चल घरी जायला पाहिजे, स्वयंपाक पाण्याचं बघायला पाहिजे, आज खिचडीच करायची आहे. मग चल. आणि आब्या कुठं जाऊ नको बरं लेकरा. नाही जात कुठं. तुम्ही दोघं जरा लक्ष ठेवा त्याच्यावर. मी येतेच आहे रात्रीचा डबा घेऊन. चल ये मी. हा तर लती तिला थांबू दे इथंच. तू चल चल घे. चल 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 तर. मला वाटलं संपलं सगळं आता. खोटं बोलले मी मामींची. बोलली नाही, बोलायला लावलं तुला मी. फरक आहे ना. हा पण मला नाही आवडत हे असं. मला छंदच आहे ना खोटं बोलायचा. लय आवडतं मला. अभ्या मला सवय नाहीये. त्या बिचाऱ्या भोळेपणानं विश्वास ठेवतात माझ्यावर. नाही नाही हे बरोबर नाही. रते काम कर, शर्यत झाली ना की तू आईच्या पाया पडून माफी माग. मग तर झालं. हा पण फक्त मामींचीच नाही, आप्पांचे, बापूंचे, तुमच्या सगळ्यांचे पाय धरून माफी मागणार आहे मी. नाही ती वेळ नाही येणार. म्हणजे शर्यतीनंतर मला बी तुला काहीतरी सांगायचं आहे. काय बोलू राहिले तुम्ही दोघं, मला काय बी कळेना. एकदाची होऊन जाऊ दे बाबा ती शर्यत. डोक्यावरचं ओझं उतरल. मनावरचं बी.